बोंदोघराच्या फार्म हाऊसमध्ये संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती आचार्याच्या माध्यमातून घराच्या हालचालींवर ठेवण्यात आलं होतं लक्ष। महिलांसोबतच्या कृत्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती। बोंदो शहरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। 6व्या गुन्ह्यातील 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार। एसआयटीकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता। आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणामध्ये बोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, पूजेसाठी 2 लाखांची मागणी केल्याप्रकरणी अटक। नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खान नोकरी सोडल्यानंतरही आरोपींशी सतत संपर्कात असल्याची माहिती। मोबाईल तपासात कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड। टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात मोठी माहिती। परदेशात नोकरीचा आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना बनवायचे ड्रग्जचे वाहक, अवैध कामांसाठी नोकरी शोधणाऱ्यांचं शोषण। विधान परिषद उमेदवार निवडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कसोटी। एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रांग, एका जागेसाठी 7 नावांची चर्चा। राज्यात उष्ण लहरींचा आगडोंब। विदर्भातील पारा 45 अंशांवर, अकोल्यात सर्वाधिक तापमान, उर्वरित राज्यात 43 अंश तापमान। शनिवारी संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेनं होरपळला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक 1 मे पासून सुरू होण्याची शक्यता। प्रकल्पाचं 99% काम पूर्ण। प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 ते 60 मिनिटांनी कमी होणार। चंद्रपुरात क्षुल्लक कारणावरून नाश्ता सेंटरमध्ये राडा। टोळक्याची दुकान मालकाला मारहाण करून दुकानाची तोडफोड, लाकडी दांड्यानं दुकान चालकाला मारहाण। पुण्याच्या वारजे परिसरामध्ये गोळीबाराचा थरार। सलूनमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडलं। पोलिसांच्या तत्परतेनं मोठा अनर्थ टळला। पुण्यात चोरानं चक्क पीएमपीएमएलची बस पळवली। डेक्कन स्थानकातून गुडलक चौकापर्यंत आणली बस। संशयास्पद हालचालींवर पोलिसांचं लक्ष गेल्यानं घटना उघड। डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये गोळीबार। हिल्टनमधल्या व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट असोसिएशनच्या डिनरमध्ये गोळीबार। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पत्नीसह सुरक्षितरित्या बाहेर काढलं। आजचा दिवस विसरणार नाही। गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांची माहिती। हल्लेखोरांना सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली, मात्र बुलेट प्रूफ जॅकेटमुळे एजंट बचावला। ट्रम्प यांची माहिती। हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती। कोल थॉमस एलन असं हल्लेखोराचं नाव। गोळीबारानंतर हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेतलं। शांतता चर्चेसाठी जाणाऱ्या अमेरिकेच्या प्रतिनिधींचा पाकिस्तान दौरा अचानक रद्द। ट्रम्प यांच्या निर्णयामुळे शांतता चर्चा बारगळण्याची शक्यता।